हॅलो एव्हरीवन. सो SVBTच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजपासून आपण एक इंटरेस्टिंग अशी सिरीज सुरू करणार आहे, ज्यामध्ये सर्व एक्झामिनेशनमध्ये स्पेशली जेवढे इथे मेन्शन आहे, जसं बँकिंग वगैरे या सर्व एक्झाम्समध्ये जे स्पॉटिंग द एरर नावाचा एक कन्सेप्ट असतो, राईट? सो विल बी डिस्कसिंग ऑल दोज कन्सेप्ट बाय मीन्स ऑफ क्वेश्चन्स. सो आपण काही क्वेश्चन्स डिस्कस करूया. आज एक क्वेश्चन डिस्कस करू आणि त्याच्या बेसिसवर असलेला तो कॉन्सेप्ट डिस्कस करूया. ओके, सो लेट स्टार्ट. जसे इथं जसा क्वेश्चन आहे इथे, नॉट ओनली डिड शी क्रिटिसाइज द पार्टीज पॉलिसी बट ऑल्सो द लीडर्स पर्सनल मॅटर्स. सो व्हॉट विल बी डुईंग इन दिस सेशन, की आपण काय करणार आहे, कन्सेप्टमधले जे पण छोटे छोटे गोष्टी पण असतील ना, सो विल बी गोईंग इन डेप्थ ऑफ ईच अँड एव्हरीथिंग. जसं आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला एरर फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट अकॉर्डिंग टू यू द एरर हॅज टू बी इन द पार्ट, कोणत्या पार्टमध्ये असू शकतो. सो जसं इथे दिलेलं आहे, नॉट ओनली डेड शी या बेसिकली हा एक इन्व्हर्जन फॉर्मॅट आहे. ओके, नॉट ओनली डेड शी क्रिटिसाइज द पार्टीज पॉलिसी, तिने फक्त पार्टीची पॉलिसीज क्रिटिसाइज नाही केली, तर तिने काय केलं, बट ऑल्सो हे दोघं पण हे ॲक्च्युली दोघं पण नाही. सो नॉट ओनली बट ऑल्सो हे को रिलेटिव्ह कंजंक्शन आहे, राईट? सो बट ऑल्सो द लीडर्स पर्सनल मॅटर्स. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला थोडंसं एका छोट्या गोष्टीचं नॉलेज असायला पाहिजे, जे की आहे जसं इथे मी मेन्शन केलं आहे की काही आफ्टर ॲडवर्ब्स जसं हार्डली, स्कार्सली, बेअरली, नेवर, सुनर, सो प्लस ॲडवर्ब आणि अजून कोणानंतर नॉट ओनली नंतर आपण कोणता फॉर्म यूज करतो, इन्व्हर्जन फॉर्म. आता हा इन्व्हर्जन फॉर्मॅट काय असतो, विल बी डिस्कसिंग इन द नेक्स्ट टॉपिक, पण तरी मी शॉर्टमध्ये सांगून देईल. ओके, आणि इथे दिलेलं आहे मेन थिंग की whenever sentences have correlative conjunctions, which correlative conjunctions like I or जसं एक conjunction आहे, but or, neither nor, not only but also, either or, neither nor, not only but also, we always put the verb and pronoun according to the subject which is nearer to them. आता यांच्या अकॉर्डिंग आपण तो वर्ब आणि हे ठेवतो, आणि मेन म्हणजे हा ॲक्च्युली हे दोन कन्सेप्ट आहेत ज्याच्या अकॉर्डिंग तो एक आपला क्वेश्चन होता. सो लेट्स गो बॅक टू द क्वेश्चन. आपण इथे 2-3 गोष्टी शिकणार आहे. जसं जेव्हा केव्हा तुम्हाला सेंटेन्सेसमध्ये नॉट ओनली किंवा नॉट ओनली आणि बट ऑल्सो दिसतं ना, सो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे, हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे. वर्डमध्येच आहे कोरिलेटिव्ह, म्हणजे काही ना काही रिलेट असेल यांच्यामध्ये. कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहेत, सो काही ना काही रिलेशन असेल. सो ते रिलेशन काय असतं की नॉट ओनली नंतर जो एक सब्जेक्ट येईल, वर्ब येईल, प्रेपोजिशन येईल, काही पण येईल ना, सो ते सेम फॉलो होतो बट ऑल्सो नंतर. ओके, आय एम रिपीटिंग की जसं नॉट ओनली नंतर जर पुन्हा एखादा वर्ड असेल, नाऊन असेल, प्रनाऊन असेल, जो काही असेल, तर तो सेम असतो बट ऑल्सो नंतर. जसं या एक्झाम्पलमध्ये होतं, नॉट ओनली डेड शी, जसं नॉट ओनली नंतर डेड शी होतं म्हणजे हा वर्ब होता. क्रिटिसाइज द पार्टीज पॉलिसी बट ऑल्सो, आता इथे बट ऑल्सो दिसलं, पण याच्यानंतर काय दिसलं तुम्हाला, द प्लस नाऊन दिसलं. बाय द वे, नाऊन कसे फाइंड आउट करायचे, तर त्याच्यातला एक छोटा कॉन्सेप्ट इथे आहे. जसं आय बी टेलिंग यू हिअर की द नंतर एक नाऊन येतो. अजून नाऊन फाइंड आउट करण्याच्या दोन, जसं या क्वेश्चनमध्ये आहे. नेक्स्ट आहे ॲपॉस्ट्रॉफी नंतर एक नाऊन येत असतो ऑलवेज. ॲपॉस्ट्रॉफी नंतर येणारा जो वर्ड असतो ना, तो ऑलवेज कोण असतो, एक नाऊन असतो. द नंतर ऑलवेज कोण असतो, एक नाऊन असतो. पण दच्या मधात अजून एखादा वर्ड येऊ शकतो जो ॲडजेक्टिव्हचं कामही करेल. होप यू गेट दॅट. सो जसं इथे म्हटलं, आता या क्वेश्चनमध्ये ना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बट ऑल्सो नंतर, म्हणजे हे जे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स होते ना, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, तर यांच्यानंतर हा जो सेकंडवाला पार्ट आहे, जसा नॉट ओनली बट ऑल्सो मधला हा जो बट ऑल्सोवाला पार्ट आहे, यांच्यानंतर जो पॉईंट येईल, जो वर्ड येईल, फॉर एक्झाम्पल याच्यानंतर काय आला, नाऊन आला ना, लीडर्स पर्सनल मॅटर्स. सो बेसिकली हा द आहे ना, हा या मॅटर्ससाठी आलेला आहे, कारण की हा मॅटर्स इथे नाऊन आहे.
कळलं का? आणि हा एवढा पार्ट माझा ॲडजेक्टिव्हच्या याच्यामध्ये येऊन जातो. ठीक आहे. सो बेसिकली याच्यानंतर कोण आला? एक नाऊन आलेलं आहे. मग जर इथे सेम नाऊन आला तर मग मला नॉट ओनली नंतर पण काय यायला पाहिजे? माझा एक नाऊनच यायला पाहिजे. कळलं? सो मला आता हे आणि मेन म्हणजे हे सेंटेन्स आहे इन्व्हर्जनमध्ये. इन्व्हर्जन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपण एका नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण इन्व्हर्जन डिस्कस करूया. ओके. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक्स फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. जसं आपण नॉर्मल सेंटेन्सेस कसं लिहितो? एक असतो आपला सब्जेक्ट, दुसरा असतो आपला वर्ब आणि नेक्स्ट असतो आपला ऑब्जेक्ट. एम आय राईट? सो हे झालं आपलं नॉर्मल सेंटेन्सचं फॉर्मॅट. पण जेव्हा आपला वर्ब अगोदर येतो आणि नंतर सब्जेक्ट येत असेल तर मी याला नॉर्मली इन्व्हर्जन म्हणू शकते. हे झाला आपला जो नॉर्मल फॉर्मॅट होता. आणि हे झालं इन्व्हर्जन फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये अगोदर सब्जेक्ट होता नंतर वर्ब. पण इन्व्हर्जन फॉर्मॅटमध्ये काय झालं? अगोदर वर्ब आला आणि नंतर सब्जेक्ट झाला. डोंट यू थिंक सो द सेम हॅज फॉलोड हिअर? की नॉट ओनली नंतर जसं मी म्हटलं होतं ना, सांगितलं होतं बॅक स्लाईडला, की नॉट ओनली आणि काही असे निगेटिव्ह ॲडवर्ब्स असतात ज्यांच्यानंतर इन्व्हर्जन फॉलो होतं. सो नॉट ओनली नंतर पण इन्व्हर्जन फॉलो नाही झालं का? बघा, पहिले आला वर्ब आणि मग कोण आला? आपला सब्जेक्ट. हा इन्व्हर्जनचा फॉर्मॅट झाला. ओके. सो पण आता मला प्रॉब्लेम काय होता या सेंटेन्समध्ये, की मी बघितलं की अच्छा ठीक आहे, बाकी तर सर्व ठीक आहे, पण आपल्याला मेन प्रॉब्लेम काय होता की बट ऑल्सो नंतर जो सेम टॉपिक आला असेल, जो सेम नाऊन आला असेल, पार्ट ऑफ जो कोणी POS मीन्स पार्ट ऑफ स्पीच आलेला असेल, इट कुड बी आयदर नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, जे काही आलेलं असेल त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला नॉट ओनली नंतर यायला पाहिजे. आता इथे बघूया आपण. नॉट ओनली नंतर इथे काय आलेलं आहे? डीड आलेलं आहे. हेल्पिंग वर्ब नाही आहे का हा? ठीक आहे. नॉट ओनली नंतर डीड आला, हा हेल्पिंग वर्ब आहे कारण की याचं मेन वर्ब इथे आहे. ओके. सो नॉट ओनली नंतर आपल्याकडे एक वर्ब आला, हेल्पिंग वर्ब आला म्हणून. बट आपल्याला बघायचं कोणाच्या अकॉर्डिंग आहे? बट ऑल्सो. बट ऑल्सोच्या अकॉर्डिंग कोण आलेलं आहे? बेसिकली हा जो द आहे ना, हा या मॅटर्ससाठी आलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच मी म्हणू शकते एक नाऊन आलेलं आहे. मग मी काय सांगितलं होतं? दोन्हीकडे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स काय करतात? दोन्हीकडे सेम गोष्टींचं इक्विलायझेशन करतात. जसं नॉट बट ऑल्सो नंतर जर इथे नाऊन आहे तर मला नॉट ओनली नंतर पण एक नाऊन पाहिजे. ठीक आहे. मग आपण ते चेंज करूया. आता या सेंटेन्सला मी चेंज कसं करू शकते? तुम्ही मला पाहिजे नॉट ओनली नंतर एक नाऊन पाहिजे होतं आणि नाऊन कोण आहे माझं? क्रिटिसाइज. सो मी काय म्हणू शकते? नॉट ओनली criticize the party's agenda and same follows further. Okay. So आता तुम्ही थोडं now you people will get baffled की इथे did कुठे गेला म्हणून, राईट? या सेंटेन्समध्ये जे मी इथे लिहिलं ना, तुम्ही म्हणणार मॅम did होता इथे, आता या सेंटेन्समध्ये did कुठे गेला? तर हाच एक मेन टॉपिक आपल्याला शिकायचा एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आणि हेच आपल्या एक्झाममध्ये येतं. जसं इथे सेंटेन्स स्टार्ट झालं होतं कोणापासून? नॉट ओनली. हे काय आहे? एक निगेटिव्ह गोष्ट आहे, निगेटिव्ह ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब तर नाही आहे पण कोरिलेटिव्ह कंजंक्शनचा पार्ट आहे. ठीक आहे. नॉट ओनली बट ऑल्सो हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे. आणि लास्ट स्लाईडला वेट लेट मी टेक यू टू दॅट लास्ट स्लाईड. या स्लाईडमध्ये मी सांगितलं होतं की हे काही ॲडवर्ब आहेत आणि नॉट ओनली याच्यानंतर आपण कोणता फॉर्मॅट यूज करतो? इन्व्हर्जन. बट हे कधी यूज करतो? जेव्हा हे सर्व सेंटेन्सच्या स्टार्टिंगला येतील. आय एम रिपीटिंग, जेव्हा हे सर्व वर्ड्स सेंटेन्सच्या स्टार्टिंगला येतील, या सर्व वर्ड्सपासून जेव्हा सेंटेन्सची स्टार्टिंग होईल तेव्हा आपण सेंटेन्सला इन्व्हर्जन फॉर्मॅटमध्ये करू. पण या लास्ट स्लाईडला जेव्हा मी इथे सांगितलं होतं तुम्हाला, मी सेंटेन्स चेंज केलं होतं. शी नॉट ओनली क्रिटिसाइज, राईट? मग इथे तो डेड का चालला गेला? कारण की नॉट ओनली पासून आता हे सेंटेन्स स्टार्ट झालं का? नाही. आणि मी हे चेंज का केलं तर तोही सांगितलं मी तुम्हाला की बट ऑल्सोच्या अकॉर्डिंग आपल्याला पाहायचं आहे.
कोरिलेटिव्ह कंजंक्शन्समध्ये काही कोरिलेटिव्ह कंजंक्शन जसं इथे लिहून आहे ना, नॉट ओनली आहे, नॉट ओनली फॉलोड बाय बट ऑल्सो, आयदर ऑर आहे, आणि नेक्स्ट आहे नायदर नॉट. सध्यापुरती या तिघांची गोष्ट करूया. सो या तिघांच्या याच्यामध्ये, या तिन्ही केसेसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की हा जो सेकंड पार्ट आहे ना यांचा, या सेकंड पार्ट नंतर कोणता पॉईंट आलेला, कोणता वर्ड आलेला आहे, कोणता POS मीन्स पार्ट्स ऑफ स्पीच आलेला आहे. इट कुड बी आयदर नाउन, प्रनाउन, वर्ब, ॲडवर्ब. जो यांच्यानंतर आलेला असेल तोच याच्यानंतर पण यायला हवा. मग मी तेच केलं. आता मला इथे दिसलं की हा जो द आहे ना, ऑफकोर्स आर्टिकल्स कोणासाठी येतात? आर्टिकल्स यूज टू प्रेझेंट द नाउन्स ॲज वेल ओनली, राईट? सो आर्टिकल्स आर द वर्ड्स विच आर यूज टू एक्सप्रेस नाउन्स. मग ते आपल्या जर नाउनसाठी येत असतील तर मग इथे जर तो नाउन आलेला आहे तर मला नॉट ओनली नंतर पण नाउनच लागेल ना. पण नॉट ओनली नंतर तर वर्ब होता माझा. मग आता मला ते सेंटेन्स चेंज करावं लागेल. इझी आहे अंडरस्टँड करणं की पार्ट एमध्येच कुठे ना कुठे गडबड आहे. एवढं तर समजलं. आपल्याला एक्झाममध्ये वी डोंट ॲक्च्युली नीड टू रेक्टिफाय द सेंटेन्स, की आपल्याला लिहून नाही दाखवावं लागत. पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की इथे का बरं गडबड आहे म्हणून. ओके, सो मग हे सेंटेन्स मला इथे माहिती आहे की इथेच एरर आला या पॉईंटच्या अकॉर्डिंग. मग ते चेंज कसं व्हायला पाहिजे? सो शी नॉट ओनली क्रिटिसाइज, आणि डीड कुठे गेला? सो तो डीड यासाठी गायब झाला कारण की नॉट ओनलीपासून सेंटेन्स स्टार्ट झालं होतं, तेव्हा इथे इन्व्हर्जन आलं. आय एम जस्ट रायटिंग इट ॲन ॲब्रिव्हेटेड फॉर्म, की नॉट ओनलीपासून स्टार्ट झालेलं सेंटेन्स तेव्हा तिथे इन्व्हर्जन आलं. पण आता सेंटेन्स शीपासून स्टार्ट झालं, आणि शी हा माझा प्रोनाऊन आहे. सो जेव्हा सेंटेन्स नॉट ओनलीपासून स्टार्ट झालंच नाही तर सेंटेन्समध्ये इन्व्हर्जन येईल का? ऑफकोर्स नाही येणार. मग इथे काय येईल? शी नॉट ओनली क्रिटिसाइज्ड येईल. आता तुम्ही म्हणसाल की इथे क्रिटिसाइज्ड का आलं? एवढं कळलं की पहिले नॉट ओनलीपासून स्टार्ट झालं होतं तर आपण इन्व्हर्जन केलं. आता नॉट ओनलीपासून स्टार्ट नाही झालं तर इथे क्रिटिसाइज का केलं? कारण की डीड प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म इज इक्वल्स टू V2. म्हणजेच इथे जसं लिहून होतं ना, डीड क्रिटिसाइज, डीड नंतर बेसिकली डू डज डेड नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो ना. सो डीड नंतर इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म आला होता, पण त्याला जर डीड काढला मी तर तो डायरेक्टली वर्बच्या सेकंड फॉर्ममध्ये होऊन जाईल, जसं इथे क्रिटिसाइज झाला. कळली गोष्ट? सो हे सेंटेन्स मग चेंज कशामध्ये व्हायला पाहिजे होतं? चेंज व्हायला कसं पाहिजे होतं? बेसिकली हे शी नॉट ओनली क्रिटिसाइज्ड बट नॉट ओनली क्रिटिसाइज, आणि पुढचा जो काही सब्जेक्ट होता इथे बघा, नॉट ओनली नंतर ओके वेन वी हॅव कमिटेड अ मिस्टेक. इथे असायला पाहिजे होतं, एक छोटी मिस्टेक आहे. जसं इथे असायला पाहिजे होतं, शी नॉट ओनली she criticized not only, आणि इथे आपला नाउन येईल, राईट? सो दिस वॉज द मिस्टेक आय वॉज कमिटिंग ॲक्च्युली. द पार्टीज पॉलिसी, राईट? सो हे असायला पाहिजे होतं इथे. ओके, आय वॉज ॲक्च्युली गेटिंग कन्फ्यूज नाही, थोडंसं वर्ड्स इकडे तिकडे पाहिजे होते. सो हे सेंटेन्स कसं असायला पाहिजे होतं? शी क्रिटिसाइज नॉट ओनली. नाव यू पीपल कॅन गेट इट, की नॉट ओनली नंतर एक हा द आला, आणि हा द या नाऊनसाठी आला, म्हणजे एक नाऊन स्ट्रक्चरसाठी आलं. सेम फॉलो झालं इथे, बट होता, पुन्हा तिथे एक आर्टिकल आला होता, आणि तो पुन्हा एका नाऊन स्ट्रक्चरसाठी आला होता. ओके, आता जर हे पूर्ण सेंटेन्स वाचून पाहिलं ना तर ते कोरिलेटिव्ह कंजंक्शनचं जे काम होतं, दॅट इट वॉज जॉईनिंग टू सिमिलर थिंग्स, तर ते सेम होऊन जाईल. जसं she criticized not only the party's policy but also the leader's personal matters. ओके, सो असं हे एक छोटंसं एरर होतं, अँड होप की हे तुमच्यासाठी बेनिफिशियल होईल.
आणि आपण असंच या नेक्स्ट सिरीजमध्ये फर्दर असेच क्वेश्चन्स डिस्कस करत राहूया. आणि थँक्यू सो मच. जर आवडला असेल सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब.